नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की काही दिवसापासून चर्चेचा विषय बनलेला आहे की संजय गांधी निराधार पेन्शन दिव्यांगांना काही जणांना 2,500 रुपये तर काही दिव्यांगांना 1,500 रुपये मिळत आहे. ही गोष्ट खूप गंभीर आहे, कारण सर्वांना समान मिळाली पाहिजे. दिव्यांगामध्ये असा भेदभाव न करता सर्वांना 2,500 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. परंतु खऱ्या दिव्यांगांना अजून मी माहीत नाही की आपली चूक कुठं झालेली आहे. आपण दिव्यांगाची UID कार्ड आता कंपल्सरी झालेलं आहे. शासनाने दिव्यांगांना कुठलीही शासकीय योजना घ्यायची असेल तर UID कार्ड कंपल्सरी केल्यामुळे आपल्या संजय गांधी निराधार पेन्शन ज्यावेळेस आपण फॉर्म भरून द्यालाच त्यावेळेस UID नसल्या कारणाने दिव्यांगांना एवढं हे नव्हतं. पण आता काही बोगस दिव्यांगामुळे आपल्याला हे फटका बसत आहे. तर आपण तात्काळ संजय गांधी तहसील कार्यालयात UID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणे, डाटा ऑपरेटर संपर्क करून हे डॉक्युमेंट सबमिट करणे आणि त्यानंतर आपल्याला पुढील पगार 2,500 रुपयाप्रमाणे मिळेल, यात कुठलीही शंका नाही. आता हे काम तात्काळ करावे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की सर्व दिव्यांगांना ह्या व्हिडिओमुळे फायदा व्हावा, हेच हेतू माझा आहे. आपण जर लाईक केलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळते किंवा चांगल्या प्रकारची आपल्याला माहिती आम्ही वेळेवर दिल्या जाईल. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवावा, हेच हेतू आमचा आहे. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कळवा, त्यावर मी जास्तीत जास्त आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण जर या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा विसरू नका, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.